रोज रात्री 5 मिनिटा काय चांगला झाला, काय त्रास दिला, उद्या सुधारण्यासाठी काय करू शकतो हे लिहा. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत तणावमुक्त राहण्यासाठी 5 प्रभावी उपायांबद्दल. आपण कुठल्याही वयाचे असू, विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यावसायिक किंवा गृहिणी, तणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला. पण चांगली गोष्ट म्हणजे तणाव नियंत्रित करता येतो. चला तर मग सुरुवात करूया. उपाय क्रमांक 1, दीर्घ श्वसन, डीप ब्रीदिंग. कधी अजून आपण स्ट्रेसमध्ये असता तेव्हा आपला श्वास जलद होतो, शरीराला मेंदूला ऑक्सिजन नीट मिळत नाही आणि मन अधिक अस्वस्थ होतो. उपाय: दररोज 5 मिनिटे दीर्घ श्वसनाचा सराव करा. 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा, 4 सेकंद श्वास सोडा. यामुळे तणाव कमी होतो, मेंदू शांत होतो आणि मन स्थिर होतो. उपाय क्रमांक 2, मोबाईलपासून थोडा ब्रेक. आपण दिवसात किती वेळ फोनवर घालवतो माहिती आहे? कधीकधी सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, न्यूज हे सर्व काही अनावश्यक चिंता निर्माण करतात. उपाय: दररोज किमान 1 तास मोबाईल फ्री टाईम ठेवा. हा वेळ तुमच्यासाठी वापरा. वाचन, फिरायला जाणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे. उपाय क्रमांक 3, कोणाशी तरी मोकळेपणाने बोला. तणाव जास्त वेळ मनात ठेवला तर त्याचा भार वाढतो, पण जेव्हा आपण मन मोकळं करतो तेव्हा तणाव निम्म्यावर येतो. उपाय: तुमचे बेस्ट फ्रेंड, फॅमिली मेंबर किंवा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी बोला. एक साधन संभाषणी चमत्कार करू शकतं. उपाय क्रमांक 4, शरीर हलवा, एक्सरसाइज और वॉक. तणावाच्या मूळ कारण म्हणजे मनातली अडकलेली ऊर्जा. एक्सरसाइज केल्यावर शरीरात हॅपी हॉर्मोन म्हणजे एंडॉर्फिन तयार होतात आणि तणाव दूर होतो. उपाय: रोज 20 मिनिट चालणं, योग, झुंबा किंवा कोणताही व्यायाम करा. होईल का प्रयत्न? उपाय क्रमांक 5, लिहून काढा, जर्नलिंग. मनातला मनात ठेवू नका, जे वाटतं ते कागदावर लिहा. यामुळे मनातील गोंधळ कमी होतो. उपाय: रोज रात्री 5 मिनिटा काय चांगला झाला, काय त्रास दिला, उद्या सुधारण्यासाठी काय करू शकतो हे लिहा. मित्रांनो, तणाव हा शत्रू नाही, फक्त त्याचं व्यवस्थापन करायला शिका. दीर्घ श्वसन, फोन ब्रेक, मन मोकळी करा, व्यायाम, लिहून काढा. हे 5 उपाय 7 दिवस वापरून बघा आणि तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तणाव कमी करण्यासाठी कोणता उपाय वापरता? कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये.